मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आणि महायुतीची एकसंध वज्रमुठ बांधण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर 2 दिवस येऊन गेले। या 2 दिवसात त्यांनी जागा वाटपाचा मुद्दा चर्चेत काढल्याचं बोललं जातंय। त्यामुळे महायुतीमध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीसाठी वाद उभे राहणार नाहीत असे अंदाज व्यक्त केले जात आहेत। अमित शहा यांनी जरी जागा वाटपाचा फॉर्म्युला दिला असला तरी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हे जागा वाटप मान्य होईल का? त्यातली त्यात एकनाथ शिंदेंना 80 ते 100 जागांचा पर्याय दिला असल्यामुळे किंवा तशा पद्धतीची चर्चा असल्यामुळे आणि शिवसेना भाजपच्या युतीचा जुनाच इतिहास असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना जागा वाटप मान्य होईल, पण अजित पवारांना 40 जागा मान्य होतील का, हा मोठा प्रश्न आहे। राष्ट्रवादीला फोडत अजित पवारांनी मोठ्या हिमतीने आपल्या काकांना आव्हान दिलं। राष्ट्रवादीवर ताबा मिळवला, पक्षचिन्हही आपल्याकडे घेतलं आणि लोकसभेमध्ये या चिन्हावर निवडणुकाही लढवल्या। मात्र तेव्हा लोकसभेमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला यश मिळालं नाही। असं असलं तरी महायुतीने अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला अंतर न देता आपल्यासोबत सामावून घेतलं। राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून अजित पवारांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले। त्यातच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात अजित पवारांचा महत्त्वाचा सहभाग राहिला आणि या योजनेच्या प्रचारासाठी त्यांनी राज्यात गुलाबी यात्रा देखील काढल्याचं आपण पाहिलं। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला महिला भरघोस मतदान करतील अशा पद्धतीची व्यूहरचना करण्यात आली। त्यामुळे अशा पद्धतीने अजित पवारांनी विधानसभेच्या तोंडावर सगळ्या गोष्टी जुळवायला सुरुवात केली होती। मात्र आता राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाकडून सुप्रीम कोर्टात अजित पवारांच्या पक्षाविरोधात धाव घेण्यात आली असून त्या माध्यमातून अजित पवारांकडे असणारं घड्याळ चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी या पक्षानं केली आहे। लोकसभा निवडणुकीवेळी सर्वोच्च न्यायालयानं घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाकडे राहील, मात्र हे चिन्ह वापरताना कंसामध्ये हे चिन्ह न्यायालयीन वादामध्ये असल्याचं प्रत्येक प्रचाराच्या ठिकाणी त्यांना प्रदर्शित करायला सांगितलं होतं। मात्र नंतरच्या काळात अजित पवारांच्या पक्षाकडून तशा पद्धतीचं कंसात अट वापरली नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनात राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षानं आणून दिलं। त्यामुळे एकूणच आता या प्रकरणात न्यायालय काय निर्णय घेतं हे महत्त्वाचं ठरणार आहे। अजित पवार यांचं घड्याळ हे चिन्ह गोठवण्यात येऊ शकतं का? असं जर झालं तर अजित पवारांना कोणतं चिन्ह देण्यात येईल आणि नवीन चिन्ह घेऊन अजित पवार किती प्रमाणात विधानसभा निवडणुका प्रभावीपणे लढू शकतील असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। याचाच अर्थ शरद पवार यांच्याकडून अजित पवारांना पुन्हा एकदा अडचणीत आणण्यासाठी नवीन डाव खेळण्यात आल्याचं बोललं जातंय। एकीकडे अजित पवारांच्या घड्याळ चिन्हाला न्यायालयीन प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले महत्त्वाचे नेते आपल्या पक्षात घेण्यासाठी शरद पवारांचा पक्ष प्रयत्न करतो आहे हे देखील आपण सगळे पाहत आहोत। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर काही महत्त्वाचे नेते, विशेषतः पक्षातले ज्येष्ठ नेते हे शरद पवारांकडे परततील अशा पद्धतीचं विश्लेषण राजकीय विश्लेषकांकडून आता होत आहे। त्यासोबतच हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा अजित पवारांच्या जवळ असणाऱ्या नेत्यांच्या विरोधात तगडे उमेदवार शोधण्याचा प्रयत्न देखील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून होतो आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यास शरद पवारांनी अजित पवारांना पूर्णपणे घेरलं आहे अशा पद्धतीचं नॅरेटिव्ह आता राज्यभरात पसरवलं जात आहे। त्यातच अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे जागा वाटपात अजित पवार गटाला कमी जागा देण्यात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आल्यामुळे अजित पवारांच्या पक्षामध्ये सध्या धाकधुकीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। लोकसभा निवडणुकीवेळी देखील नाशिक, परभणी, माढा, शिरूर आदी महत्त्वाच्या ठिकाणच्या जागावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता आणि त्याचा फटका लोकसभेमध्ये उमेदवार घोषणा करण्यापासून ते अगदी निवडणुकीनंतर पराभूत होईपर्यंत बसल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अजित पवारांच्या पक्षाने महायुतीसोबत संधान बांधल्यामुळे अल्पसंख्याक मुस्लिमांची मते आपल्याकडे वळती करण्यात अजित पवारांना संघर्ष देखील करावा लागतो आहे। लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करत असतानाच मुस्लिम महिलांना आणि मतदारांना आपला पक्ष सेफ असल्याची जाणीव करून देत असताना अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला महायुतीच्या काही नेत्यांना तोंड देखील द्यावं लागत आहे। विशेषतः भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मागच्या काही काळात मुस्लिम विरोधी आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरलेली असताना अजित पवारांनी राणे यांच्यावर टीका केल्याचं आपण पाहिलं। तसंच विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काही ठिकाणी मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी देण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येते आहे। या माध्यमातून मुस्लिम मतं, अल्पसंख्याक मतं आपल्याकडे कसे वळती होतील याचं नियोजन अजित पवार यांची राष्ट्रवादी करत असल्याचं सांगितलं जात आहे। मंडळी, लोकसभा निवडणुकीत घड्याळ चिन्ह नसतानाही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने नवीन मिळालेलं तुतारी हे चिन्ह घेत 10 जागा लढवल्याचं आपण पाहिलं आणि त्यापैकी 8 जागा देखील राष्ट्रवादीच्या शरद पवार पक्षानं जिंकल्या होत्या। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही तुतारी हे चिन्ह घेऊनच शरद पवार मतदारांना सामोरं जातील असं हे निश्चित जवळपास मानलं जात आहे। त्यांनी वाढवलेलं आणि जपलेलं घड्याळ चिन्ह हे अजित पवारांना ते वापरू देणार नाहीत हेही निश्चित आहे आणि त्याच कारणासाठी त्यांच्या पक्षाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे।
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबद्दल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून त्याचा निकाल लागेपर्यंत हे चिन्ह गोठवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अशी मागणी केल्यापासून या प्रकरणावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत आणि विशेषतः सर्वोच्च न्यायालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक विधिज्ञांच्या वकिलांच्या प्रतिक्रियांमध्ये घड्याळ हे चिन्ह तुर्तास अजित पवार यांच्याकडेच राहील अशी शक्यता व्यक्त करण्यात येते आहे। मात्र हे करत असताना निवडणूक आयोगाने अजित पवार यांच्या बाजूने दिलेला निकाल ग्राह्य धरण्यात येणार असून सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात निकाल लागेपर्यंत घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाकडे जैसे थे राहील अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला होता। त्यामुळे शरद पवारांच्या वतीने दाखल केलेल्या चिन्ह गोठवण्याबाबतच्या याचिकेचा अजित पवारांच्या चिन्हावर काय परिणाम होणार नाही असंही तज्ज्ञ आता सांगतायत। तर मंडळी, दुसरी शक्यता या प्रकरणात व्यक्त होते आहे आणि ती शक्यता अशी आहे की शेवटी सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण काय असतात, निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य याबद्दल सुप्रीम कोर्ट पुनर्तपासणी करू शकतं। अशा वेळी निवडणूक आयोगाचा निर्णय अयोग्य वाटल्यास सर्वोच्च न्यायालय घड्याळाबद्दलचा निर्णय घेऊ शकतं। घड्याळ हे चिन्ह गोठवण्यात येऊ शकतं आणि हे करत असताना अजित पवारांच्या पक्षाला नवीन चिन्ह स्वीकारण्याचा पर्याय देखील देण्यात येऊ शकतो अशीही एक शक्यता आता तज्ज्ञ व्यक्त करतायत। त्यामुळे अशा शक्यतांच्या या वातावरणात प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि जर त्यांनी घड्याळ हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला तर अजित पवारांची पूर्णपणे अडचण निर्माण होईल असं देखील मत राजकीय विश्लेषक आता व्यक्त करतायत आणि हीच खेळी शरद पवार यांना त्यांच्या पक्षाकडून खेळली जात असल्याचं सांगितलं जात आहे। तर दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षाने तुतारी या चिन्हावर येणाऱ्या विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट केलं आहे। अर्थातच तुतारी हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम या पक्षाने लोकसभा निवडणुकीवेळी केल्याचं आपण पाहिलं। विधानसभेच्या तोंडावर घड्याळ हे चिन्ह गोठवण्यात आल्यास अजित पवारांच्या पक्षाचं काय होणार, नवीन चिन्ह घेऊन ते लोकांपर्यंत किती प्रमाणात जाणार आदी प्रश्न उपस्थित होत आहेत। तुम्हाला काय वाटतं, सुप्रीम कोर्ट घड्याळ हे चिन्ह गोठवू शकतं का आणि हा निर्णय योग्य ठरेल का याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुर्तास वेळ झाली इथेच थांबण्याची, पाहत रहा कडक बात।